आपण एका नवीन दिवसात अजून प्रवेश केलेला आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे आजच्या टॉपिकबद्दल. सो ते हिंदी गाणं तर आपण ऐकलंच असेल की खुद को क्या समझती है. सो बेसिकली आपण स्वतःला काय समजतो हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. सो आजचा टॉपिक आहे कॉन्फिडन्स. सो आता तुम्ही म्हणाल हा कसला टॉपिक आहे. सो बेसिकली आपण कळत नकळत आपल्या आतमध्ये जे सेल्फ टॉक चाललं आहे ना ते इतकं नेगेटिव्ह असतं. आपण स्वतःला इतकं खालचं समजतो कधी कधी की आपणच आपले दुश्मन असतो आणि आपल्याला वाटते की अरे मी सक्सेसफुल का नाही होत आहे. तुम्ही सक्सेसफुल होत नाही आहे कारण की तुमच्या आत जे विचार चालले आहेत ना ते अजून बदललेलेच नाही आहेत. सो त्यामुळे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या ज्या घटना आहेत त्या तशाच आहेत ज्या आधी होत्या आणि ह्याच्या पुढेही तशाच असणार आहेत. त्याचं साधं आणि सोपं कारण आहे कारण की तुम्हीच अजून तुम्हाला काही समजत नाही आहात. सो जेव्हा तुम्हाला काही समजत नाही सो तुमच्या लाईफमध्ये तुमचं ब्रेन त्या गोष्टी कशा बरं घडवेल. नाहीच होणार पॉसिबल. सो जेव्हा तुम्हाला सक्सेसफुल बनायचं आहे सो ऑलरेडी तुम्हाला ते एम्पॉवर करावं लागतं तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये तुमच्या विचारांमध्ये. इथे रिव्हर्स टेक्नॉलॉजी वापरू शकतो आपण. सो बेसिकली कसं असतं की आपण आधी पैसेवाले होतो आणि मग आपण फील करतो की मी पैसेवाले आहे कारण की तोपर्यंत तर ती गोष्ट झालेली असते पण त्याला फार वेळ लागतो. पण जेव्हा तुम्ही नेपोलियन हिल, नेव्हिल गोडार्ड ह्यांसारख्या महान लेखकांना वाचाल जे आपल्याला फिनान्सिस म्हणजे पैशाबद्दल शिकवतात सो तेव्हा तुम्हाला समजेल की आपलं माइंड कशा प्रकारे नेगेटिव्हली आपण रिप्रोग्राम करतो. आपल्या आत चाललेलं जे नेगेटिव्ह सेल्फ टॉक आहे ना ते आपलं भविष्य तसंच घडवत असतं जसं आपण आपल्याबद्दल विचार करतो. आपल्याला असं वाटतं की आपल्या आतमध्ये कोण ऐकतंय पण तुमच्याच आतमध्ये परमपिता परमात्मा परमेश्वर आहे आणि तो तुमचं सगळं टॉक ऐकत असतो आणि तो सबकॉन्शियस माइंड ह्या रूपात तुमच्या शरीरामध्ये आहे. सो हे जे सबकॉन्शियस माइंड आहे ना हे कळत नकळत खूप सारे शब्द इथून तिथून घेत असतो. सो माझी एक फ्रेंड होती. सो आमच्या ऑफिसमध्ये एक मुलगी तेव्हा जॉईन झाली होती आणि ती खूप अब्युझिव्ह होती आणि खूप भांडखोर होती आणि माझी मैत्रीण तिच्यासारखंच नंतर हळूहळू वागायला लागली होती. म्हणजे तिलाही तसाच राग यायला लागला होता. सो बेसिकली काय होतं जैसी संगत वैसी रंगत. सो आपलं सबकॉन्शियस माइंड आपल्या आजूबाजूवाले असतात ना त्या सगळ्यांच्या त्या गोष्टी ऐकत असतो. जरी तुम्ही मन लावून नाही ऐकत आहात पण जरी ते तुमच्या कानावर पडत आहेत तो इट मीन्स ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ऑटोमॅटिकली जात आहेत. सो तुम्ही नोटीस केलं असेल ना कधी कधी असं होतं की आपल्या आजूबाजूला जशी माणसं असतात तसंच आपल्यासोबत घडायला लागतं. मैत्रिणीचा ब्रेकअप झाला तर आपलाही होतो. सो काही गोष्टी आपलं सबकॉन्शियस माइंड अननोईंगली क्रिएट करत असतो. सो आता जर तुम्हाला कळलं आहे की सबकॉन्शियस माइंड तुमची लाईफ क्रिएट करू शकतो सो अननोईंगली वाईट क्रिएट करण्यापेक्षा चला ना काहीतरी नवीन करूया. सो जेव्हा तुम्ही स्वतःला जे बनायचं आहे ते ऑलरेडी मानता सो ऑटोमॅटिकली ते व्हायब्रेशन तुम्ही जनरेट करता आणि मग ती परिस्थिती घडते. सो ह्याला म्हणतात रिव्हर्स सायकोलॉजी. सो ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला अशाच बरोबर कधीच नाही शिकवत आहे. मी स्वतः ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करते आणि ह्या सगळ्या गोष्टी मी प्रॅक्टिस केल्यात आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला शिकवते. आज तुम्हाला वाटत असेल की अरे हे मॅम तर एका टेकमध्ये व्हिडिओ बनवत आहेत पण आधी मी अशी कधीच नव्हती. सो मी सुद्धा हे शिक्षण घेतलं जे आज मी तुम्हाला शिकवते. सो जेव्हा जशा गोष्टी येत गेल्या जसं मी रीडिंग करत गेली जसे मला मेंटर्स भेटले जसं त्यांनी मला करायला सांगितलं आणि मी तशा प्रकारे वागत गेली आणि आज मी हे वन टेकमध्ये व्हिडिओ बनवते आणि मी स्वतःला खूप प्रेशियस समजते. मी स्वतःला एक डायमंड समजते. सो हे समजण्यासाठी आधी मला माझ्या मनामध्ये एक्सेप्ट करावं लागलं की हां मी खूप इझिली आणि स्मूथली व्हिडिओ बनवू शकते आणि मी एक लाईफ कोच आहे. सो जेव्हा तुम्ही स्वतःला समजता ना काहीतरी तेव्हाच ते तुमच्या ऑरामधून तुमच्या बोलण्यामधून समोरच्याला जाणवतं. सो बेसिकली तुम्ही जे स्वतःला समजता तेच तुमच्या ऑरामध्ये दिसणार आहे. सो जर तुम्ही नेहमी पैशांना घेऊन घाबरलेले असता सो कंटिन्युअसली तीच परिस्थिती तुमच्या आयुष्यात येणार आहे. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी तुम्ही ती पर्सनॅलिटी कधीच सोडू शकणार नाही कारण तुम्हाला सोडायचे नाही आहे. कारण तुमचे इकडचे विचार तुम्हाला बदलायचे नाही आहेत आणि हे जे विचार आहेत हे इतके नेगेटिव्ह आहेत की ते कधीच तुमच्या आयुष्यात काही चांगलं घडूच देत नाही आहेत. आणि तुम्ही मला सांगा तुम्ही इतका नेगेटिव्ह विचार केलात पण त्याच्या
बदल्यात तुम्हाला काय भेटलं. सो तुम्ही आत्तापर्यंत आयुष्य तुमच्या पद्धतीने जगलात ना, खूप व्हिडिओ बघितलेत, खूप लोकांना फॉलो केलं, पण नॉलेज कधीच असं इम्पॉर्टंट नसतंच लाईफमध्ये. एनर्जी इम्पॉर्टंट असते. सो आज माझ्यापेक्षा पण नॉलेजेबल लोक आहेत, पण तुम्ही जर माझ्याशी कनेक्ट झालात, इट मीन्स देवानी हे कनेक्शन चूज केलं होतं. सो कोण कोणाकडे कधी असणार, कोण कोणाकडे काय शिकणार, हे सगळंसुद्धा त्याने ठरवलेलं असतं. सो ह्याला म्हणतात सोल कॉन्ट्रॅक्ट. सो आपल्यामध्ये एक सोल कॉन्ट्रॅक्ट झाला आहे स्पिरिच्युअल फ्रेंडचा, आणि त्यामार्फत मी तुम्हाला शिकवणार आहे की कसं तुम्ही स्वतःला कॉन्फिडंट फील करून तुम्ही आयुष्यात काहीही अचीव करू शकता. आणि हे मी केलं आहे. म्हणजे मी जेव्हापासून व्हिडिओ बनवायला लागली तेव्हापासून पहिल्या दुसऱ्या दिवशी आहे ना, मला फार भीती वाटायची. एक व्हिडिओ बनवायला मला 20 टेक घ्यावे लागायचे. म्हणजे आमच्या मॅम होत्या, त्यांना त्यांची सक्सेस स्टोरी द्यायची होती. सो त्यांच्याबद्दल बोलताना सुद्धा मला 20 टेक घ्यावे लागले होते. आणि त्या मला नेहमी सांगायचे की सोनाली, यू आर व्हेरी नॉलेजेबल, तुम क्यों नहीं स्टार्ट करती, तुम क्यों नहीं स्टार्ट करती. आणि नंतर तसंच झालं. आम्ही त्यांच्या घरी एकदा फंक्शनला गेलो होतो. सो त्यांच्या मुलींनी मला पुश केलं की नाही, आपको चालू करना चाहिए. पहले ऐसे ही होता है, एक बार आप शुरू कर दोगे ना तो आप ऑटोमॅटिकली बनाने लग जाओगे. आणि मी तरीसुद्धा नर्वस होते की नाही, मी नाही करू शकणार. पण जसे मी अफर्मेशन करायला सुरू केलं, जसं मी माझ्या क्रिस्टलसोबत कनेक्ट व्हायला सुरू केलं, जसं मी त्यांना सांगितलं मला जे हवं आहे, मी माझ्या जर्नीमध्ये त्यांना फ्रेंड्स बनवलं. आणि जेव्हा मी त्यांना सांगायला लागली की मला ह्या गोष्टी हव्यात, आणि हळूहळू तशी परिस्थिती घडायला लागली. आणि एक दिवस असा आला की मी एक व्हिडिओ टाकला, आणि तोच व्हिडिओ खूप 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 फेमस झाला. आणि मग खूप लोक आणि खूप सोल्स माझ्याशी कनेक्ट व्हायला लागल्या. सो हे सगळं अचानक नाही झालं, हे सगळं अफर्मेशन्समुळे झालं. सो तुम्ही जर कॉन्फिडंट होण्याचा विचार करताय, सो फक्त विचार करून काही नाही होणार आहे. तुम्ही कोणालाही द्या 10,000 रुपये, कोणालाही द्या 20,000 रुपये, आणि म्हणा की माझं इंग्लिश सुधरेल किंवा मी प्रॅक्टिस करून माझं एकदम सुपरफास्ट होईल. पण असं कधीच नसतं. जर तुम्हीच मनापासून नाही मानत आहात की इंग्लिश सोपी आहे, सो तुम्हाला इंग्लिश कधीच नाही जमणार. तुम्हीच मानत नाही आहे की तुम्ही बिझनेसमॅन होऊ शकता, बिझनेसवुमन होऊ शकता, तुम्ही पैसे कमवू शकता, मार्केट खूप स्मूथ आहे, सो त्याच्याशिवाय तुम्ही कधीच ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये अट्रॅक्ट नाही करू शकत. म्हणून जर तुम्हाला सुखी, समाधानी, ऐश्वर्यवान व्हायचं आहे, सो आधी तुम्हाला त्याची ॲक्टिंग करावी लागेल. ॲक्टिंग म्हणजे फील करायचं आहे जस्ट. का तुम्ही मला सांगा, जेव्हा आपण पिकनिकला जाणार असतो, आपण स्कूल कॉलेजचा टाईम आठवूया. सो जेव्हा आपण मॅडली इन लव्ह विथ समवन असतो, किंवा आत्ताही तुम्हाला जर कोणावरती प्रेम असेल आणि त्याच्यासोबत तुम्हाला फिरायला जायचं आहे, किंवा तुमच्या वाईफसोबत फिरायला जायचं आहे, किंवा हजबंडसोबत फिरायला जायचं आहे, किंवा शाळेचा ग्रुप भेटणार आहे, सो तिथे फिरायच्या आधीच तुम्ही ती जागा व्हिज्युअलाइज करताना तुम्ही फील करताना की हां, ह्या टायमाला आपण हे करणार आहोत, ते करणार आहोत. सो त्याचं इमॅजिनेशन तुम्ही करू शकता ना. मग जर एक इमॅजिनेशन होतं आहे तुमच्याने, इट मीन्स तुम्ही तुमची लाईफ पण व्हिज्युअलाइज करू शकता. पण तुम्हाला करायचंच नाही आहे, कारण तुमचं ब्रेन तुम्हाला माकडासारखं इथून तिथून नाचवतं आहे. सो तो जर तुम्हाला नेगेटिव्हिटीकडे नेतो आहे, पण तुम्ही तर स्वतःहून जाऊ शकता ना पॉझिटिव्हिटीकडे. स्वतःसाठी वाईट विचार करण्यापेक्षा काय पॉसिबिलिटीज आहे, आणखीन काय मला चांगलं करता येईल, हे का नाही तुम्ही विचार करत आहात. सो जेव्हा तुम्ही तुमचे विचार बदलाल ना, तेव्हा तुमचं आयुष्य बदलणार आहे. सो खूप सुख आहे, खूप समाधान आहे, खूप ऐश्वर्य आहे या जगामध्ये. पण देव आपल्याला स्टेप बाय स्टेप देतो, पण तो नक्की देतो. पण त्याच्यासाठी ना आधी विश्वास करावा लागतो. सो तुमचा आहे का देवावर विश्वास? जर तुमचा देवावर विश्वास आहे ना, तर जगातली कुठलीच गोष्ट इम्पॉसिबल नाही आहे. जर तुम्ही मानता की मी कॉन्फिडंट आहे, तर कॉन्फिडन्स ऑटोमॅटिकली येणार आहे. आणि जर तुम्ही हेच मानलं की नाही, मी कॉन्फिडंट नाही आहे, मला तर 4 लोकात बोलताच येत नाही, मला काहीच समजत नाही आहे, मी करिअरमध्ये काय करू, मी तर हाऊसवाईफ आहे, सो तेच तुम्ही आयुष्यभर तुमच्या लाईफमध्ये क्रिएट करणार आहात. का? गावाकडची ग्रामीण भागची बाई, जिला इंग्लिश काय मराठीसुद्धा धड बोलता येत नाही, जे त्यांच्या लँग्वेजमध्ये बोलतात, आज त्या बायका 100 करोडचा बिझनेस करत आहेत. का? बिकॉज त्यांना त्यांच्या प्रॉडक्टवर विश्वास आहे, त्यांना त्यांच्या मेहनतीवर विश्वास आहे, आणि सगळ्यात मोठं म्हणजे त्यांना परमेश्वरावरती विश्वास आहे. सो जेव्हा तुमचा परमपिता परमात्मावरती विश्वास असतो, जेव्हा तुम्ही एका सोर्सकडे सरेंडर करता, म्हणजे तुम्ही त्याला समर्पण करता. मग तुम्ही स्वामींना मानताय तर त्यांना समर्पण करा, तुम्ही ज्या गुरूंना मानताय त्यांना समर्पण करा, पण तुम्ही तुमच्यावरती कॉन्फिडेंटली एक
प्रेयर करा. आणि ती प्रेयर आहे की हे देवा, मला माझ्या आयुष्यामध्ये खूप पुढे जायचं आहे आणि मला कॉन्फिडन्स हवा आहे आणि मला माहिती आहे की मी कॉन्फिडंट आहे, कारण प्रत्येक वेळेला तू माझ्यासोबत उभा आहेस आणि मला हे माहिती आहे आणि माझा विश्वास आहे की मी याच्यापुढे खूप अमेझिंग आयुष्य जगणार आहे. सो ही छोटीशी प्रेयर पण करून बघितलीत ना, तुम्हाला मिरॅकल्स दिसायला सुरू होतील. ट्रस्ट मी, हे सगळं मी सुद्धा केलं आहे. जे मी तुम्हाला सांगते काही वेगळं सांगत नाही आहे. तुमचा प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य स्वतःबद्दलचं हे अफर्मेशन असतं. तुम्हाला असं वाटतं की नाही ती व्यक्ती मला खूप कमी लेखते आहे किंवा ह्या तर नेहमी माझ्याबद्दल नेगेटिव्हच बोलतात, बिकॉज तुम्ही विचार करताय, तुम्ही अज्युम करताय की ती व्यक्ती तशीच बोलणार आहे म्हणून ती तशी बोलत असते. पण तुम्हाला असं वाटतं की नाही ही तर अशीच आहे, कधी बदलणारच नाही. पण तुमच्या शब्दांमध्ये, तुमच्या डोक्यामध्ये ती बाई तशी आहे म्हणून ती कधी बदलत नाही आहे. सो इथले विचार बदला, आयुष्य ऑटोमॅटिकली बदलेल, कारण तुमच्या आयुष्यात आलेला प्रत्येक विचार हा एक वास्तव घडवण्यासाठी आलेला आहे. आणि हॅपी राहायचं आहे तर हॅपी राहण्याचा एकच मंत्र आहे, जे तुम्हाला बनायचं आहे ते ऑलरेडी फील करा आणि ते झाल्यावर ऑटोमॅटिकली रिव्हर्स सायकोलॉजी कामाला येते आणि त्या गोष्टी घडायला लागतात. सो जे हवं आहे ते तर मागायचंच आहे, पण जे नाही भेटलं ते भेटलं आहे म्हणून ऑलरेडी धन्यवाद करायचं आहे. आणि तुम्ही कॉन्फिडंट आहात, तुम्ही हॅपी आहात, तुम्ही सक्सेसफुल आहात, तुम्ही अबंडंट आहात, तुम्ही हेल्दी आहात, तुम्ही एका हॅपी रिलेशनशिपमध्ये आहात, हे सगळं तुम्हाला मानायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही मानणार ना तेव्हा या सगळ्या गोष्टी खऱ्या होणार आहेत. सो मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही कोण आहात, तुम्ही स्वतःला काय समजता. सो मी स्वतःला एक सक्सेसफुल लाईफ कोच समजते, मी स्वतःला एक सक्सेसफुल रेखी मास्टर समजते, मी स्वतःला एक खूप सुंदर व्यक्तिमत्व समजते, मी स्वतःला एक पॉझिटिव्ह ऑरा, एक पॉवरफुल ऑरावाली मम्मा समजते. सो तुम्ही स्वतःला काय समजता हे मला नक्की सांगा. आणि मी स्वतःला एक अबंडंट बिझनेस वुमन समजते. सो तुम्ही कोण आहात हे मला तुम्ही आज कमेंटमध्ये सांगा. मलासुद्धा ऐकायचे की तुम्ही कोण आहात आणि तुमचे विचार काय आहेत. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. आणि मराठी चॅनल आहे, नवीन चॅनल आहे, चॅनलला सपोर्ट करा, जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा. प्रत्येकाच्या लिस्टमध्ये ब्रॉडकास्ट लिस्ट तयार असतात, शेअर तर करायचं आहे फक्त. आणि जर चॅनलवर नवीन असाल, माझी एनर्जी आवडली असेल, कुठेतरी थांबून बघा, 3 महिने फक्त ह्या चॅनलला द्या, डेफिनेटली तुमच्या माइंडसेटमध्ये चेंजेस येणार आहेत. सो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.